मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली आहे। खारगे चौकशी समितीने दुसऱ्यांदा शीतल तेजवानीला नोटीस बजावली आहे। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले। पहिली नोटीस देऊनही चौकशीला गैरहजर राहिल्याने दुसरी नोटीस बजावण्यात आलेली आहे। खारगे चौकशी समितीने दुसऱ्यांदा ही नोटीस बजावलेली आहे। शीतल तेजवानीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आज आदेश देण्यात आलेले आहेत। तर शीतल तेजवानी आज चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खारगे चौकशी समितीची दुसऱ्यांदा नोटीस शीतल तेजवानीला बजावण्यात आलेली आहे। आज चौकशीला हजर राहण्यासाठी म्हणून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। मुंडवा जमिनीचा गैरव्यवहाराचं हे प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचं नाव आलेलं होतं तेच हे प्रकरण। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। बालाजी, बहुचर्चित राहिलेलं असं हे प्रकरण, कारण उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा पार्थ पवारांचं नाव यामध्ये आलेलं होतं। आता शीतल तेजवानीला दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आलेली आहे, त्या संदर्भातले काय तपशील? नक्कीच, जी आमेडिया कंपनी आहे त्या आमेडिया कंपनीचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे भागीदार आहेत आणि त्याच आमेडिया कंपनीला जे आहे ती शीतल तेजवानी यांनी ही मुंडवा प्रकरणातली सगळी जमीन जी आहे ती विक्री केलेली होती, तो व्यवहार केलेला होता। त्याची चौकशी जी आहे ती राज्य सरकारची खारगे समिती करते। या अगोदर राज्य सरकारच्या खारगे समितीने जे आहे ते शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांना चौकशीसाठी बोलवलेलं होतं। त्या अगोदर राजेंद्र मुठा समितीचा जो अहवाल आहे तो सुद्धा राज्य सरकारला देण्यात आलेला होता आणि त्यामध्ये शीतल तेजवानीला दोषी ठरवण्यात आलेलं होतं। तर दुसरीकडे जे आहे ते गुन्हे अन्वेषण विभाग जो आहे, आर्थिक विभाग पोलिसाचा, तो सुद्धा चौकशी करतोय। त्यामुळे शीतल तेजवानी गैरहजर राहिली होती। शीतल तेजवानीने अनेक माहिती पोलीस चौकशीत समोर दिली आहे। आता खारगे समिती समोर काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे। ही दुसऱ्यांदा नोटीस दिलेली आहे, कारण यापूर्वी ज्यावेळेस शीतल तेजवानीला हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली त्यावेळेस त्यांनी सांगितले की पुणे पोलीस माझी वेगळी चौकशी करतायत, त्यासाठी वेळ लागतोय, त्यामुळे मला थोडी वेळ द्यावा। आणि त्यानंतर आज सोमवारी जे आहे ते पुन्हा समितीने नोटीस पाठवलेली आहे। आज समिती या सगळ्यांसमोर समितीसमोर शीतल तेजवानी हजर राहतात का, काही जबाब देतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे। यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचा काही सहभाग आहे का, समिती या सगळ्याची चौकशी करते। त्यामुळे आजची जी चौकशी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। मात्र शीतल तेजवानी समितीसमोर हजर राहणार का नाही हाही खरा प्रश्न आहे, त्याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। नेमकं या चौकशीतून पुढे काय होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। विक्रांत, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।